I Hello all. So here I am live on my channel. I would like to see if people can see me. So here we are in the lockdown 2021, and so here we are in the lockdown phase. आणि आपण सगळे घरात आहोत, मुलं आपल्यासोबत घरात आहेत. विषय आजचा आहे काही कमेंट्स असतील तर मला मेसेजमध्ये कळवा, सो दॅट दिस कॅन बी इंटरॅक्टिव्ह सेशन. विषय आहे की अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना आपण घरामध्ये कसं हँडल करायचं आहे. दिलेल्या टॉपिकमध्ये आपण बौद्धिक क्षमता हा शब्द वापरला. बौद्धिक क्षमता म्हणजे आय क्यू इंटेलिजंट क्वोशंट. इंटेलिजंट क्वोशंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय येतं. आय क्यू कमी आहे, आय क्यू जास्त आहे, हा आपण फ्रिक्वेंटली वापरलेला शब्द आहे. तर आय क्यू म्हणजे काय, आपण एकदा ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इंटेलिजंट क्वोशंट इज जस्ट अ नंबर. हा एक नंबर आहे, हा एक परफॉर्मन्स बेस्ड नंबर आहे. आय क्यू टेस्टिंग करताना जी व्यक्ती टेस्टिंग करते ती व्यक्ती एक नंबर असाइन करते बेस्ड ऑन द परफॉर्मन्स. मूल कसा परफॉर्म करत आहे त्याला दिलेल्या टास्कमध्ये त्याच्यावर नंबर दिले जातात आणि हा आय क्यूचा नंबर काढला जातो. तर आय क्यू बदलतो का, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सगळ्यांना असं असतं की माझ्या मुलाचा आय क्यू कधीतरी एवढा निघालेला, 70 निघालेला, 120 निघालेला, तर हा नंबर बदलतो का. तर डेफिनेटली हा नंबर बदलतो जर आपण मुलाला त्या दिशेने थेरपी दिली, ट्रीटमेंट दिली, हँडल केलं तर हा नंबर डेफिनेटली बदलतो. आय क्यू टेस्टिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट होतात. हे आपण आधी समजून घेऊया की 7-8 प्रकारचे टेस्ट आहेत आणि प्रत्येक टेस्टचा नंबरचा वेगळं इंटरप्रिटेशन आहे. पण युज्युअली काय नंबरचा काय अर्थ लागतो ते मी सांगते. 69 म्हणजे 70च्या खाली जर नंबर आला तर मग आय क्यू खूप कमी आहे असं मानलं जातं आणि मुलाला शिकवणं खूप कठीण जाईल असं समजलं जातं. 70 ते 79, 70 to 79 जर नंबर आला तर तो बॉर्डरलाईन आय क्यूमध्ये येतो. 80 to 89 जर तुमचा नंबर आला तर तो लो ॲव्हरेज म्हटला जातो. म्हणजे मुलाची आय क्यू कॅपॅसिटी लो ॲव्हरेज आहे असं म्हटलं जातं. 90 to 109 आलं तर त्याला ॲव्हरेज आय क्यूमध्ये मोजलं जातं. 110 to 119 आलं तर हाय ॲव्हरेजमध्ये मोजलं जातं. 120 to 129 आलं तर त्याला सुपिरियर आय क्यू आणि 130च्या वर गेलं तर व्हेरी सुपिरियर आय क्यू असं म्हटलं जातं. समजून घेण्याचं काय आहे की आय क्यूची रेंज कशी आहे. 70च्या खाली खूप गडबड आहे, 70 to 80, 70 to 80मध्ये बॉर्डरलाईन आहे, 80 to 89मध्ये लो ॲव्हरेज आहे, 90 to 109मध्ये ॲव्हरेज आहे, 110 to 119मध्ये हाय ॲव्हरेज आहे, 120 to 129मध्ये सुपिरियर आणि 130च्या वर असेल तर व्हेरी सुपिरियर. जर मुलाला काही प्रॉब्लेम असेल, समजा ऑटिझम आहे, तर याच्यामध्ये आय क्यू स्कोअर किती महत्त्वाचा आहे. ऑटिझममध्ये मुलाला रिलेटच करता येत नाही आहे त्याच्या आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांशी. मग तो परफॉर्मन्स बेस्ड टेस्टमध्ये, म्हणजे ज्या टेस्टमध्ये परफॉर्मन्स करायला लागतं, काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला लागते, तर अशा वेळेला तो कसा चांगला परफॉर्म करेल, कसा आय क्यू नंबर देईल जास्त. सो इथे ऑटिझम वगैरेमध्ये आय क्यू टेस्टिंग युज्युअली नाही केल्या जात आणि इट इज नॉट ॲडवाइज्ड ऑल्सो. तर आजचा आपला विषय होता की अभ्यासाव्यतिरिक्त आपण मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवायची. तर आय क्यू टेस्टिंगमध्ये किंवा आय क्यू जेव्हा आपण म्हणतो, इंटेलिजन्स जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा काय काय येतं. एकतर मुलाचे मॅथमॅटिकल स्किल्स, की त्याचं मॅथ्स किंवा व्यावहारिक स्किल 4 दे आणि 5 घे किंवा 7 दे आणि 10 आण याची समज किती आहे. तर त्याचं मॅथमॅटिकल स्किल, त्याची मेमरी. आता मेमरी ओके, एक क्वेश्चन आहे, आय क्यू टेस्ट किती इयरच्या बेबीची करू शकतो. ओके, 3 इयर्सपर्यंत वगैरे आय क्यू म्हणून नाही करत, तर त्याला DQ म्हटलं जातं, म्हणजे डेव्हलपमेंटल क्वोशंट. पिडियाट्रिक मुलांमध्ये युज्युअली तसं असतं.
तर डेव्हलपमेंटल क्वेश्चनमध्ये बेबी डेव्हलपमेंटली अप्रॉप्रिएट आहे का हे पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर मोठा झाल्यावर बेबीची IQ टेस्टिंग केल्या जाते. ओके, तर IQ टेस्टिंगच्या कॉम्पोनंटमध्ये आपण म्हटलं की मॅथमॅटिकल स्किल्स बेबीच्या चेक केल्या जातात, म्हणजे किती तो व्यवहार करू शकतो आहे, किती तो समजून घेऊ शकतो आहे. त्याच्यानंतर मेमरी. आता मेमरी म्हणजे आपण फक्त अभ्यास किती लक्षात राहतो हे घेऊन चालतो, बट दॅट इज नॉट जस्ट वॉट वी शुड बी लुकिंग फॉर. इंटेलिजन्समध्ये जेव्हा आपण मेमरी म्हणतो तेव्हा मूल किती गोष्टी लक्षात ठेवतो आहे, त्याला सांगितलेले कमांड्स म्हणा किंवा सांगितलेली एखादी गोष्ट म्हणा, तो किती लक्षात ठेवतो आहे ते IQ टेस्टिंगमध्ये मोजल्या जातं. त्याच्यानंतर स्पेशल रिलेशनशिप. आता हा स्पेशल म्हणजे SPECIAL वाला स्पेशल नाही आहे, हा SPATIAL वाला स्पेशल आहे. स्पेशल परसेप्शन म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची समज. कुठे करू शकतो ही टेस्ट? युजली कुठलाही रजिस्टर्ड सायकोलॉजिस्ट जो असतो, हा मी क्वेश्चन घेते, स्मिता परब मॅडमने विचारला आहे, कुठे करू शकतो ही टेस्ट? तर ही टेस्ट आपण रजिस्टर्ड सायकोलॉजिस्ट करू शकतो. बरेच सायकोलॉजिस्ट करतात, पण जर आपल्याला तो सर्टिफिकेट कुठल्या ठिकाणी वापरायचा असेल तर गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमधनं ही टेस्ट करणं जास्त अप्रॉप्रिएट राहील. मुंबई महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर मग NIMH म्हणून इन्स्टिट्यूट आहे खारघर बेलापूर इथे, किंवा जर प्रॉपर मुंबईमध्ये म्हणाल तर AIIPMR आहे. अशा बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे IQ टेस्टिंग केल्या जातं आणि ते सर्टिफिकेट्स व्हॅलिड असतात. जर प्रायव्हेटमध्ये तुम्ही IQ टेस्टिंग करून घेतलं तर तो स्कोर फक्त तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी म्हणा किंवा शॉर्ट कामासाठी वापरू शकता, जिथे खूप गव्हर्मेंट प्रोसिजर वगैरे नाही आहे, तुम्हाला फक्त नंबर जाणून घ्यायचा आहे. तर नाही तर तुम्ही गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमधनं करून घ्या, जिथे तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळतं. ओके, आपण स्पेशल रिलेशनशिपबद्दल म्हणत होतो. स्पेशल रिलेशनशिप म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग्सची आपल्याला किती समज आहे. वर म्हणजे काय, खाली म्हणजे काय, राईट म्हणजे काय, लेफ्ट म्हणजे काय. आपण जर एखाद्याला डायरेक्शन दिले की आफ्टर 2 मिनिट्स टेक राईट अँड देन लेफ्ट, तर ही गोष्ट त्याला कळते का, त्याला रस्ते कळतात का, त्याला सांगितलेलं कमांड वर खाली राईट लेफ्ट लगेच सुचतं का, किंवा राईट हँडने उचलून वस्तू लेफ्ट साईडला ठेव म्हटल्यावर तो कन्फ्यूज होतो का, किंवा राईट साईडला खुर्चीच्या बाजूला ठेवलं आहे तर ते उचल हे त्याला लक्षात येतं आहे का. तर याला स्पेशल परसेप्शन म्हणतात. आपण जर L काढलं तर Lची जी खालची रेष आहे ती राईट साईडला जाते, तर ही समज त्याला येते आहे का की त्याचा L उलटा जातो आहे. या सगळ्या गोष्टी स्पेशल परसेप्शनमध्ये येतात. ही गोष्ट IQ टेस्टिंगमध्ये मोजल्या जाते आणि ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नंतरची गोष्ट आहे लँग्वेज एबिलिटी. लँग्वेज एबिलिटी म्हणजे मुलाला सांगितलेली गोष्ट किती समजते. वर्बल कमांड्स दिले, आपण मुलाला स्पर्श करून सांगितला की वाक, दॅट इज विथ टच यू आर टेलिंग. आपण जर मुलाला थोडा धक्का देऊन सांगितला की तिकडे जा, तर त्याला आपण दिशा दाखवली, ती हाताने किंवा धक्क्याने. त्याला सांगितल्यावर किती ती दिशा कळते, त्याला सांगितल्यावर किती कमांड्स कळतात, हे त्याच्या लँग्वेज एबिलिटीमध्ये येतं. आणखीन लँग्वेज एबिलिटीमध्ये काय येतं, त्याचं उत्तर देणं किंवा त्याचं लँग्वेजचा वापर कुठे, कधी, किती करणं, हे लँग्वेज एबिलिटीमध्ये येतं. दुसरी गोष्ट मोजल्या जाते रिझनिंग कॅपॅसिटी. एखादी गोष्ट झाली तर ती का झाली किंवा कशी झाली, त्याला रिझन करता येतं का मुलाला, या गोष्टी IQ टेस्टिंगमध्ये पाहिल्या जातात. प्रोसेसिंग स्पीड. कुठलंही त्याला काम दिलं तर तो किती फास्ट त्या गोष्टीला प्रोसेस करू शकतो, याला प्रोसेसिंग स्पीड बोलतात. ही स्पीड फक्त थिंकिंगचीच नसते पण ॲक्शनची सुद्धा असते. एक बॉल माझ्या हातात आला, मी लगेच पकडला, तर मी किती फास्ट प्रोसेस केलं त्या गोष्टीला, तर याला मोजलं जातं IQ टेस्टिंगमध्ये. याच्यामध्ये आपण आणखीन काय बघतो, मुलाची प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी कशी आहे, त्याचं फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कसं आहे, त्याला एखादी इन्फॉर्मेशन सांगितली तर तो किती वेळापर्यंत रिमेंबर करू शकतो किंवा तो रिमेंबर करतो की नाही करत, आणि त्याला रिलेशनशिप कळतं का की हे काढलेल्या ड्रॉइंगलाच मला पुन्हा काढायचं आहे, तर मग हे ड्रॉइंग आणि माझं काढलेलं ड्रॉइंग याच्यात काय रिलेशन आहे, किंवा हा फिगर आणि त्याच्या बाजूच्या फिगरमध्ये काय रिलेशन आहे, तर हे रिलेशनशिप त्याला समजून येतं का. तर IQ बौद्धिक क्षमता जेव्हा आपण बोलतो तेव्हा या अशा गोष्टींच्या आधारावर तो नंबर काढलेला असतो. एखाद्या मुलाचं जर तुम्हाला IQ वाढवायचं असेल तर या गोष्टींमध्ये त्याचं स्किल किंवा कौशल्य वाढलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगते काय काय गोष्टी होत्या. मॅथमॅटिकल स्किल म्हणजे काउंटिंग वगैरे करणं किंवा मॅथमॅटिक्स मेंटली ऑपरेट करून उत्तर देणं किंवा परफॉर्म करणं. मेमरी,
स्पेशल परसेप्शन, लँग्वेज एबिलिटी, रिझनिंग कॅपॅसिटी आणि प्रोसेसिंग स्पीड. थँक्यू राधिका कासवा मॅडम. तर या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण मुलाची बौद्धिक क्षमता काय आहे, कशी आहे, त्याचा निकष लावायचा. आता लॉकडाऊनमध्ये मुलं घरी आहेत, पेरेंट्स घरी आहेत, पेरेंट्सला ऑलरेडी फार स्ट्रेसेस आहेत, वर्क इज नॉट गोईंग फाईन, काम नाही सगळ्यांचं व्यवस्थित चाललं आहे, फायनान्सेस ब्लॉक झाले आहेत, अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर मुलांना या गोष्टींची समज नाही आहे. दे आर ऑलरेडी टेन्स्ड बिकॉज ते बाहेर जाऊ शकत नाही आहेत, त्यांना खेळायला त्यांचा परिसर मिळत नाही आहे, त्यांचे फ्रेंड्स मिळत नाही आहे. आपण ॲडल्ट आहोत, आपण कोप करण्यासाठी काहीतरी मार्ग काढतो. आपण फ्रस्ट्रेट होतो किंवा चिडचिड करतो किंवा आपण एकांत शोधतो किंवा आपण विचारांमध्ये कुठेतरी निघून जातो. मुलांना ते सगळं कळत नाही आहे. तर त्यांना या इरिटेशनमधनं बाहेर काढायचं आहे. दॅट इज द फर्स्ट चॅलेंज. सेकंड चॅलेंज, त्यांना ऑक्युपाईड कसं ठेवायचं. ऑक्युपाईड ठेवून सायमल्टेनियसली त्यांच्या आपल्याला मेंटल ग्रोथसाठी म्हणजे बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी असे कामं पण करून घ्यायचे आहेत. इट इज अ चॅलेंज. म्हणजे पेरेंट्सला स्वतःची प्रॉब्लेम साईडला ठेवून मुलांची जी कोंडी होते त्याला हँडल करायचं आहे आणि त्याच्यासोबत त्यांचा विकास व्हावा. 1 वर्ष जर मूल घरात थांबलं असेल तर 1 वर्षामध्ये त्यांनी खाली न जाता वरची बौद्धिक क्षमता मिळवावी. जे 1 वर्ष त्यांनी बाहेर खेळून वगैरे मिळवलं असतं ते त्याला घरातल्या घरात मिळावं, असं काहीतरी आपल्याला प्लॅन करायचं आहे. त्यामुळे आपण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये काय मुलांकडनं घरी आपण करून घ्यायचं आहे, अपार्ट फ्रॉम स्टडीज, पुस्तक पेन्सिल शिवाय मुलांसोबत आपण काय करायचं आहे ते आपण बोलूया. आता बऱ्याच गोष्टी मॅटर करतात की तुम्ही मुलांकडनं घरी काय करून घेणार. जर तुमचे ऑनलाईन क्लासेस असतील तर ऑनलाईन क्लासेस म्हणजे स्कूल वगैरे, तर तुमचा टाईम फिक्स्ड आहे, म्हणजे त्या टाईममध्ये मूल ऑक्युपाईड असणार आहे. जर मुलाचं ओके राईट ऑनलाईन क्लासेस असतील तर मुलाचा तो टाईम फिक्स्ड आहे, तर त्या टाईममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रिकॉशन्स म्हणा किंवा खबरदारी म्हणा. मुलाचे क्लासेस चालू असताना त्याला ती स्कूलचं फील द्यायचं आहे. तो कुठे आहे, म्हणजे क्लासरूममध्ये आहे असं आपल्याला त्याला फील द्यायचं आहे. देअर हॅज टू बी स्ट्रिक्ट डिसिप्लिन. मुलाला डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे. त्याच्यामुळे पेरेंट्सलासुद्धा डिसिप्लिनमध्ये राहायला लागणार. यू कॅनॉट सिम्पली एंटर इन द रूम, यू कॅनॉट सिम्पली डिस्टर्ब हिम. अलॉंग विथ दिस तुम्हाला मुलासोबत तिथे राहायचं आहे एक सुपरवायझर म्हणून. टीचर शिकवत आहे आणि तुम्हाला टीचरचं काम इझी करण्यासाठी मुलावर ते वातावरण डेव्हलप करायचं आहे की यू हॅव टू अटेंड टू द टीचर अँड यू हॅव टू लर्न. सो दिस वॉज इन शॉर्ट व्हॉट आय कॅन टेल की ऑनलाईन जर त्याची स्कूलिंग, ट्युशन किंवा काही क्लासेस चालू असतील तर पेरेंट्स काय करू शकतात. लांबून नजर ठेवा वेदर ही इज अटेंडिंग ऑर ही इज इन हिज ओन वर्ल्ड अँड ही इज डुईंग समथिंग एल्स. आणखीन काय करायचं, मुलाचं वय पाहून त्याच्याकडनं ती कामं करून घ्यायची आहे जी तो त्या वयामध्ये करू शकतो. हा 1 वर्ष म्हणा किंवा मागचा वर्ष आणि आता हा वर्ष हे सगळं मिळून म्हणा. ट्रेन युअर चाइल्ड और एज्युकेट युअर चाइल्ड की तो घरातली सगळी कामं स्वतः करू शकेल आणि त्या कामाला डिस्क्राईब करू शकेल. मी एक करून जे खूप कॉमन आहे आणि जे सगळे पेरेंट्स आपल्या मुलांकडनं करून घेऊ शकतील अशा गोष्टी आता सांगते. त्याच्यानंतर स्पेसिफिकली काही सिच्युएशनबद्दल प्रश्न आला, जसं आता एका आईने हायपर ॲक्टिव्ह चाइल्डबद्दल म्हणाल्या, त्याच्यावर आपण बोलूया. तर फर्स्ट, एज काय आहे मुलाचं आणि आत्तापर्यंत त्याचा कामाचा एक्सपिरियन्स काय राहिला आहे घरामध्ये, त्याच्यावर डिपेंड करून त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायच्या. 1-2 दिवस शिकवा आणि त्याच्यानंतर मुलाला फक्त हेडिंग किंवा टॉपिक सांगायचा की तुला असं असं करायचं आहे. कसं करायचं आहे, काय करायचं आहे हे सगळं त्याला नाही सांगायचं. तर फर्स्ट थिंग इज अरेंजिंग बेड. आपला बेड घरामध्ये कसा लावायचा, पिलो कशा अरेंज करायच्या, बेडशीट कशी अंतरायची हे बेबीला त्याच्या मनाने करू द्यायचं. सेकंड इज अरेंजिंग रेफ्रिजरेटर. फ्रीजमधले सगळे व्हेजिटेबल्स सॉर्ट करणं, एक कंपार्टमेंटमध्ये टाकणं, हे सगळं त्याला करायला शिकवायचं आहे. आधी शिकवा, नंतर मग त्याचं त्यांनीच करायचं आहे. किचन प्लॅटफॉर्म क्लीन करणं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
इथे मुलाला क्लीनलीनेस पण कळतं, मोटर प्लॅनिंग होते, प्रोसेसिंग स्पीड वाढते, त्याचं स्पेशल परसेप्शन वाढतं. IQ टेस्टिंगमध्ये जे जे कॉम्पोनंट, प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे जे जे कॉम्पोनंट आपण डिस्कस केले आधी, ते सगळे इथे टेकन केअर ऑफ होतात. किचन प्लॅटफॉर्म, लंच आणि ब्रेकफास्ट अरेंज करायचा. ही डझंट हॅव टू कुक ॲट दिस पॉईंट, पण चल आता नाश्त्याची वेळ झाली आहे म्हणून हे सगळं घेऊन जायचं आहे, तर त्याला एक एक नका सांगू. डिशने, पाणीने, सगळंने, हे सगळं नका सांगू. त्याला फक्त सांगायचं आहे की लंच, ब्रेकफास्ट किंवा डिनर जो कुठला वेळ आहे त्याच्यासाठी अरेंज कर. आपण त्या विषयावर बोलूया, हायपर ॲक्टिव्हिटी कसं रिड्यूस करायची, कारण तो खूप मोठा टॉपिक आहे आणि आत्ता जर त्या प्रश्नावर गेलो तर आपला हा मेन टॉपिक राहून जाईल. वी विल कम ऑन दॅट आफ्टर वी फिनिश टॉकिंग अबाउट दिस. ओके, सो वी वर डिस्कसिंग की लंच, ब्रेकफास्ट किंवा जो काही मील तुमचा घेणार आहात तो कसा त्या बेबीने अरेंज करायचा आहे. ही शूड सेट फॉर एव्हरीवन, म्हणजे त्यांनी सगळ्यांसाठी डिश लावायची आहे, त्यांनी काय काय लागणार आहे ते सामान समजून न्यायचं आहे. नंतर आहे अंघोळीची तयारी त्यांनी स्वतः करायची आहे. वॉट एव्हर क्लोथ्स ही रिक्वायर ही शूड टेक दॅट. वॉट एव्हर ऑब्जेक्ट्स ही रिक्वायर ही शूड कॅरी इट टू द बाथरूम. ही शूड नो यूज ऑफ एव्हरीथिंग, राईट फ्रॉम टूथब्रश, टूथपेस्ट टू लुफा. ही शूड वॉश एव्हरीथिंग देन यूज इट. या सगळ्या गोष्टींची समज त्याची स्वतःहून आली पाहिजे. Helping in the kitchen. If mother is working or father is working in the kitchen, the child is supposed to help them. Help how? त्याच्या वयाप्रमाणे त्याला कामं द्या. मटर सोलायची आहेत, भाजी साफ करायची आहे, भाजी कट करायची आहे, हे सगळं तुम्ही मदतीला घेऊ शकता. अशाने काय होतं, तुमचा वर्कलोड पण कमी होतं. यू फील गुड दॅट युअर चाइल्ड इज हेल्पिंग यू अँड चाइल्ड इज लर्निंग ट्रिमेंडसली. ही सगळी कामं करून मूल भरपूर काही शिकत असतं. त्याची जी बौद्धिक क्षमता आपण म्हणतो ती वाढत असते. फक्त बुक आणि पेन किंवा पेन्सिल घेऊन बौद्धिक क्षमता वाढत नाही. तुम्हाला अकॅडमिक स्कोर्स चांगले मिळतील, तुम्हाला शाळेमध्ये चांगला नंबर मिळेल, पण जे IQ नंबर किंवा IQ कॅपॅसिटी आपण बोलतो त्याच्यासाठी ही हॅज टू परफॉर्म ऑन फ्लोर इन रियालिटी. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट म्हणा किंवा खूप विकासाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असं गार्डनिंग आहे. गार्डनिंग म्हणजे झाडं लावणं किंवा जे काही तुमचं किचन गार्डन किंवा बाल्कनी गार्डन असेल त्याला टेक केअर करणं, वॉटरिंग प्लांट्स, पुटिंग सीड्स अँड देन वॉचिंग द प्लांट ग्रो, हे सगळे खूप महत्त्वाच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत. इथे मुलाची रिझनिंग कॅपॅसिटी वाढते. इथे मुलाचं आपण जे म्हणतो की मेमरी आहे किंवा प्रोसेसिंग आहे ते सगळं वाढतं. त्यानंतर कुकिंग. डिपेंडिंग ऑन द एज यू कॅन टेक युअर चाइल्ड फॉर कुकिंग. जर मुलाला तुम्ही गॅस वगैरे देऊ शकत नाही आहे हँडल करायला फॉर सेफ्टी रिझन्स ऑर बिकॉज हिज हाईट इज नॉट इनफ दॅट ही कॅन रीच, मग तुम्ही त्या मुलाला सिम्पल सँडविच मेकिंग वगैरे कामंसुद्धा देऊ शकता. ही इज ओनली सपोज टू मेक सँडविच. चपाती आणि भाजी याचा रोल बनवायला शिकू शकता. ब्रेड आणि बटर म्हणजे बटरला ब्रेडवर स्प्रेड करायला शिकू शकता. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग ॲटिट्यूड त्या मुलामध्ये डेव्हलप होतो. लॉकडाऊनच्या या फेजमध्ये जे काही 1 इयर आता म्हणजे पुढे दिसत आहे की 6 मंथ्स तरी आपल्याला हा वेळ असाच काढायचा आहे, तर या 6 मंथ्समध्ये बेबीला आपण या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे नेलं पाहिजे. आणखीन काय, मुलाला ओरल प्रेझेंटेशन्स द्यायला सांगा. This is something which is not related to his syllabus. This is something which is not related to his school or whatever he is studying in his syllabus oriented thing. He has to give oral presentations of everything that you just taught him. तुम्ही त्याला बेड अरेंज करायला शिकवलं, त्याला लंच किंवा डिनर अरेंज करायला शिकवलं किंवा जे काही वरचे आपण टास्क मेन्शन केले ते शिकवले, त्याला त्याचं वर्बल प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे. जस्ट फॉर द सेक ऑफ डुईंग टेल हिम की जाऊन पप्पांना सांग की तू आज आय विश आय कुड आन्सर टू दिस वन. लॉकडाउन कब खुलेगा? वन्स दिस कोरोना थिंग कम्स डाउन, लॉकडाउन खुलेगा. ओके, सो वी वर टॉकिंग अबाउट वर्बल ओरल प्रेझेंटेशन. ओरल प्रेझेंटेशन कुकिंगचं, आता सँडविच बनवलं तर मग सँडविचची जी काही रेसिपी होती ती त्याला प्रॉपर लँग्वेजमध्ये पेरेंट्ससमोर
पप्पांसमोर किंवा जे कोणी असेल त्यांच्यासमोर प्रेझेंट करता आली पाहिजे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे जे आहे हे एज स्पेसिफिक डिस्कशन होतं, म्हणजे मुलाची एज काय आहे आणि तुम्ही त्याच्याकडनं किती कामं करून घेता ते. आपण याच्यामध्ये ट्राय केलं आहे की गेम्सबद्दल जास्त बोलू नये. आपण त्याचा अभ्यास आणि गेम्स व्यतिरिक्त काय करावं त्या सजेशन्स किंवा आयडियाज मी या व्हिडिओमध्ये शेअर केलं. आता एक गेम्सबद्दल छोटासा पार्ट आपण ॲड केला तर यू कॅन गिव्ह गेम्स ज्याच्यामध्ये तो एकटाही बराच वेळ एंगेज्ड राहू शकतो. आता इथे जेंडर स्पेसिफिक गेम्स आपल्याला बोलण्याची गरज नाही आहे. मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, गेम शुड बी सेम बिकॉज मेंटल डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट एकाच ट्रॅकवर चालत असते. घरामध्ये एक बॉल सस्पेंड करा, गिव्ह देम अ बॅट अँड दे कॅन प्ले क्रिकेट ऑन देअर ओन. जर पेरेंटला बॉल टाकण्याचा वेळ नसेल किंवा इच्छा नसेल तर जस्ट टेल देम टू काउंट द स्कोर. एक एम सेट करायचा, जर तू या गोष्टीला हिट केलं तर यू आर scoring 6. If you are hitting this thing, then you are scoring 5. If you are hitting this thing, you are scoring 2. And ask them to score it down ki 5 hit मध्ये what was your score. This is something he can play on his own. Half an hour he is engaged. Another thing that you can ask him to do is you can ask him to clean the house. जस्ट टेल क्लीन द हाऊस. क्लीन द हाऊस म्हटल्यानंतर मुलांनी कचरा काढायचा आहे की मॉप मारायचा आहे हे डिसाईड करायचं आहे. तर यू नो थिंग्स लाईक दॅट. आणखीन गेम्समध्ये तुम्ही काय देऊ शकाल जे मुलांनी एकटं करायचं आहे. बिल्डिंग ब्लॉक्स असतील किंवा कन्स्ट्रक्शनचे गेम असतील, घर बनवणं, बोट बनवणं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला देऊ शकता. ओके, क्वेश्चन आहे की 1.5 वर्षाच्या मुलीला काय ॲक्टिव्हिटी सांगता येईल. 1.5 वर्ष खूप लहान आहे म्हणून नाही सोडायचं आहे. दिस इज व्हेरी क्रुशियल इयर. 3 वर्षापर्यंतच्या मुलांना तर भरपूर काही शिकवायचं असतं आणि हा खूप क्रिटिकल टाईम असणार आहे जेव्हा पेरेंट्स आर इन द हाऊस विथ द बेबी अँड टीचिंग देम. तर इथे आपण मुलांना काय शिकवू शकतो. इथे आपण मुलांना पिक्चर कार्ड्स आयडेंटिफाय करायला सांगू शकतो. घे देची समज मुलांमध्ये आणू शकतो. मुलांना आपण सांगू शकतो की त्या रूममध्ये जाऊन हे आण ते आण. इथे मुलं बोलायला सुरू करतात. सो यू हॅव टू इंट्रोड्यूस द चाइल्ड टू ॲज मेनी पोएम्स ऑर स्टोरीज ॲज पॉसिबल. मूल कमी बोलत असलं तरी त्याला कमी पोएम्स नाही ऐकवायच्या. तुम्ही एक 15 पोएम्स त्याला इतके बोला की ते त्याच्या मेमरीमध्ये रजिस्टर झाले पाहिजे. सो वेन द चाइल्ड स्टार्ट्स टॉकिंग, द चाइल्ड विल स्टार्ट सिंगिंग दोज पोएम्स. स्टोरीज सांगा, रोल प्ले करा. हे जे लायनचा आवाज, एलिफंटचा आवाज, हे सगळं त्याला शिकवा. थँक्यू परितोष सर, दॅट्स व्हेरी एनकरेजिंग. 1.5 वर्षाच्या मुलीला या सगळ्या गोष्टी सांगा. बाकी सुसू केल्यानंतर तू तुझी पॅन्ट उचल आणि स्वतः नेऊन बाथरूममध्ये ठेव. दिस इज वॉट 1.5 वर्षाची मुलगी करू शकते. खाऊ खाल्ल्यानंतर तुझा ग्लास किंवा कप प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेव. तुझी डिश पप्पांना देऊन ये किंवा मम्माला देऊन ये किंवा आजीला सांग मम्मा बोलवते आहे, पप्पाला सांग मम्मा बोलवते आहे. असे सिम्पल कमांड्स बेबीला देता येतील. So I think we have covered lot of things as in we talked what is IQ. IQची IQमध्ये काय एक्झॅक्टली येतं आणि वी टॉक्ड अबाउट अपार्ट फ्रॉम स्टडीज, अपार्ट फ्रॉम सिलेबस आपण बेबीला काय घरामध्ये करून घेऊ शकतो सो दॅट लॉकडाऊन इज प्रोडक्टिव्ह. एवढाच गोल ठेवा की जर 6 महिने पुढे लॉकडाऊन चाललं तर 6 महिन्यामध्ये माझं मूल घरातली सगळी कामं शिकलेलं असेल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर आणि माझ्या मुलाला त्या सगळ्या टास्क बोलून सांगता येतील. त्याला जर विचारलं हाऊ टू ऑपरेट वॉशिंग मशीन, ही शुड बी एबल टू टेल की आपण कधी काय करायचं आणि कसं वॉशिंग मशीन ऑपरेट करायचं. कीप चिल्ड्रेन अवे फ्रॉम मोबाईल. कसं जनरेशन्स बदलत आहेत आता. आपल्या जनरेशनमध्ये पेरेंट्सचा गोल होता की जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन आपल्याला द्यावं, पण आपल्या याच्यात कसं होत आहे आपल्याला माहिती आहे की 10 years डाऊन द लाईन हे सगळं एवढं ओव्हरटेक करणार आहे आपलं लाईफस्टाईल टेक्नॉलॉजी की ह्युमन टच कुठेतरी हरवणार आहे. आणि अशा वेळेला मग ऑक्युपेशनल थेरपिस्ट पिक्चरमध्ये येऊन थ्रू थेरपी मुलांना ह्युमन टच देणार आणि ह्युमन्स
पेशन्समध्ये परत आणणार, असं सगळं होईल. आत्तापासूनच मुलांना आपल्याला टेक्नॉलॉजीपासून लांब ठेवायचं. इट डझंट मीन की त्यांनी शिकू नये, पण शिकण्याची वेळ होती. आपण आपल्या लाईफमध्ये लेट हे सगळं शिकायला लागलो, बट टुडे वी हॅव मास्टर्ड एव्हरीथिंग. इट इज नॉट एट ऑल इम्पॉर्टंट की 2 वर्षाचा 3 वर्षाच्या मुलांनी मोबाईल फोन ऑपरेट करावा. ओनली देन ही इज इंटेलिजंट. इंटेलिजन्स इज नॉट हाऊ गुड द चाइल्ड कॅन यूज टेक्नॉलॉजी. इंटेलिजन्स इज की मूल मॅथमॅटिकल स्किल्स, मेमरी, प्रोसेसिंग हे सगळं किती चांगल्याने करतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीला खूप लांब ठेवा. मुलासमोर पेरेंट्सनीही टेक्नॉलॉजीचा वापर फार कमी करायचा आहे. आपल्या लाईफमध्ये ह्युमन टच परत आणायचं आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला रिॲलिटी बेस्ड कामं जास्त करायची आहेत. आपल्याला बेबीला टी व्हीमध्ये किंवा कम्प्युटर लॅपटॉपमध्ये नाही वाढवायचं आहे, आपल्याला आपल्यात वाढवायचं आहे. सिंगिंग पोएम्स, टेलिंग स्टोरीज, all this is very important. Okay, so the question is 5-year-old daughter always wants mother to accompany her while she is playing. आता हे असं कधी होतं, याला फॅक्टर्स बरेच असतील. वेदर मदर इज अ वर्किंग मदर, म्हणजे ती बेबी मदरचा प्रेझेन्स मिस करत होती का, आणि आता मम्मी आल्यामुळे ओव्हरवेल्मिंग असा रिस्पॉन्स देऊन ती मम्मा मम्मा करत आहे का, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. पण जर खेळताना मुलाला नेहमीच कोणीतरी हवं असेल तर मग काही फॅक्टर्स तुम्ही पहा की बेबीची इमोशनल नीड म्हणून आई किंवा पप्पांची गरज आहेच का, किंवा बेबीला खेळण्यासाठी मुलं नाही आहेत का, किंवा जी काही बेबी खेळते त्याच्यामध्ये तिला प्रॉब्लेम येत आहेत आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी इन्स्टेड ऑफ सर्चिंग द सोल्युशन इन द गेम ती बेबी आई किंवा वडिलांकडे ते सोल्युशन शोधते आहे का, तर काय कारण आहे पहा. आणि जर मूल खेळण्यासाठी तुम्हाला बोलवत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. डिपेंडन्सी नको व्हायला. डिपेंडन्सी झाली आहे मुलाला, हे कसं कळणार की ऑल द टाईम मूल तुम्हाला खेळायला बोलवतं आहे, तुम्हाला तुमची कामच करू देत नाही आहे आणि नेहमी इरिटेटेड राहतं, रडत राहतं. असं जर नसेल आणि मूल फक्त खेळताना तुम्हाला एक फन म्हणून बोलवत असेल, डू गेट इन टच विथ युअर चाइल्ड इन प्ले अँड प्ले विथ द चाइल्ड. ओके, आणखीन काही प्रश्न असतील तर, नाही तर मला वाटतं आपला हाफ ॲन आवर होत आलेला आहे. आपण हे लाईव्ह डिस्कशन आता कन्क्लूड करू. सो इफ देर आर एनी क्वेश्चन्स प्लीज टाईप करा. आय थिंक अनदर 2 minutes आणि आपण आपलं लाईव्ह सेशन थांबवणार आहोत. एक लॉकडाऊनमुळे आज इव्हनिंग वेळ मिळाला, आपण या विषयावर बोलू शकलो. आणखीन जर काही टॉपिक आपण घ्यायचे असतील लाईव्ह तर मला कळवा. वी विल ट्राय. वेलकम. आपण पुन्हा एखाद्या विषयावर भेटूया. आय होप दिस इन्फॉर्मेशन हेल्प्ड. वेलकम. थँक्यू. आय एम सो ग्लॅड. थँक्यू. ठीक आहे, लाईव्ह सेशन मग मी एंड करते. होप टू सी यू ऑल अगेन. आणि काही क्वालिटी डिस्कशन करूया. एखादा विषय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मला डेफिनेटली इन्फॉर्म करा. 5 इयरच्या ऑटिझम मुलासाठी काय करता येईल. या प्रश्नाचं उत्तर फार वास्ट आहे. आता मुलगा जर 5 वर्षाचा आहे तर तुम्हाला माहिती असेल की किती काहीतरी गोष्टी आहेत या मुलाबद्दल बोलण्यासारख्या आणि डिस्कस करून त्याच्यावर मार्ग काढण्यासारख्या. इन शॉर्ट तर मी असंच म्हणेल की ऑटिझम पाहता. ओके, मराठीत बोलते. हां. ऑटिझम पाहता त्याचं ऑटिझम किती सिव्हिअर आहे किंवा किती माइल्ड आहे, वर्बल आहे की नॉन वर्बल आहे, तो किती इंडिपेंडेंट आहे, या सगळ्यांवर बेस्ड आपण ऑटिझमवर एक लाईव्ह सेशन घेऊया आणि स्पेसिफिकली ऑटिझम रिलेटेड आपण डेफिनेटली बोलूया. जवळपासच करूया, कारण सध्या लॉकडाऊनमुळे इव्हनिंग क्लिनिक माझं ऑफ आहे, तर मला जरा फ्रिक्वेंटली लाईव्ह येता येईल. अँड वी विल टॉक अबाउट ऑटिझम. दीप्ती, आपला प्रश्न काय होता? आय थिंक आय मिस्ड इट. हां, मिनल मॅडम, तुम्ही सांगितलं की आत्ता तुम्ही घरी आहात ना, म्हणून तिला तुमचा सहवास हवा असेल. पहा, डिपेंडन्सी नसेल, सहवास हवा असेल, देन इट इज परफेक्टली ओके.
हां राधिका मॅडम तुम्ही पाठवा तुमचे रिपोर्ट, जरा पाहूया काय आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे आपला, त्याच्यावर तुम्ही रिपोर्ट्स पहा, मी रिप्लाय करेन. ओके, आपण लाईव्ह सेशन थांबवूया आणि ऑटिझमबद्दल जो प्रश्न आला, ऑटिझमला घेऊन आपण पुन्हा लाईव्ह येऊया आणि फक्त ऑटिझम रिलेटेड बोलूया. ओके, बाय ऑल ऑफ यू अँड थँक्यू व्हेरी मच फॉर स्टेईंग विथ मी.